शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. खूप महत्त्वाची बातमी आहे. तर 23 जूनचं वातावरण बघणार आहोत. सकाळपासून तर मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मित्रांनो, 22 तारखेपासून आपण वातावरण बघितलं की 22 तारखेपासून चांगली सुरुवात आपल्याला पावसाची बघायला मिळालेली आहे. मग या ठिकाणी आता 23 तारखेला पाऊस कसा असणार आहे, तर मित्रांनो, काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे, अति जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तर मग त्यामध्ये कोणते जिल्हे, कोणते तालुके असणार आहेत आणि नेमका कधी पाऊस पडणार आहे, मध्यरात्री आहे की संध्याकाळी आहे की दुपारी आहे, याची संपूर्ण अपडेट आपल्याला बघायची आहे. तर 23 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपण जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. तर पावसाची सुरुवात आपल्याला कुठून बघायला मिळणार आहे, 23 तारखेला आपण सकाळपासून वातावरण बघणार आहोत. सकाळपासून जर बघितलं तर आपल्याला सकाळी सकाळी आपल्याला काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तर खास करून आपल्याला नाशिक, अकोला, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, जळगाव या ठिकाणी आपल्याला सकाळी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण दुपारचा जो पाऊस आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. सकाळनंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला सकाळी 10 ते 10:30, 10 ते 11च्या दरम्यान या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या काही भागात पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्यानंतर दुपारनंतर वातावरणात खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अगदी जबरदस्त पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. हा जो पाऊस आहे हा एकदम किनारपट्टीला एकदम जबरदस्त, गोव्यापासून तर आपल्याला चिपळूणपर्यंत हा पाऊस बघायला मिळत आहे. दापोलीपर्यंत हा पाऊस बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर दुपारनंतर तर आपल्याला सातारामध्ये, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची सुरुवात बघायला मिळणार आहे. कारण दुपारनंतर मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर दुपारनंतर नाशिकमध्ये आपल्याला हलका पाऊस सुरू होणार आहे. तसं बघितलं तर दुपारनंतर आपल्याला साधारणतः 3-4च्या दरम्यान, 3-4-5च्या दरम्यान पाऊस आपल्याला एकदम चांगला सुरू होणार आहे. तर नाशिकपासून सुरुवात जर केली तर नाशिक भागात आपल्याला पाऊस आहे. नाशिक सिटी आहे, तसेच लासलगाव आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि त्याचप्रमाणे दिंडोरी आहे, पिंपळगाव, बसवण, ओझर, निफाड, लासलगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर इकडे बेंडाळीमध्ये, सिन्नरमध्ये, लवीचा काही भाग आहे, डुबेर आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो. दापूरचा काही भाग आहे, वावी, सिन्नर, जवळके, शिर्डी, कोपरगाव या ठिकाणी, तळेगाव, दिघेचा भाग आहे, संगमनेरचा भाग या ठिकाणी आहे, लोणी, आष्टी, वारवंडी, संगमनेर इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर आता किनारपट्टीमध्ये जर बघितलं तर घोटीचा काही भाग या ठिकाणी आहे, कासार आहे, अगदी जोरदार पावसाची शक्यता आहे. शहापूरमध्ये आपण बघू शकतो, वाडा आहे, या ठिकाणी जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर इथे सुद्धा आपल्याला अगदी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच कुळगाव, बदलापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कर्जतचा भाग आहे, लोणावळा, पेन, तसेच पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आहे. तर खेडमध्ये आपण बघू शकतो. तसेच या ठिकाणी मुरुड, जिंजराचा काही भाग आहे, मानगावचा काही भाग महाडमध्ये बघू शकतो, महाबळेश्वरचा काही भाग आहे, तसेच दापोलीमध्ये, खेडमध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस आहे. तर दापोलीपासून तर सिंधुदुर्गापर्यंत, गोव्यापर्यंत आपल्याला अगदी जबरदस्त पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणखी मोठा बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर आता मालेगावमध्ये जर बघितलं तर मालेगाव, अजंग, निमशेवडी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे साक्रीमध्ये, साक्री तालुक्यात सुद्धा आपल्याला, पिंपळनेरमध्ये, साक्री तालुक्यात जोरदार पाऊस आहे. तर चिमठाणेमध्ये बघितलं, चिमठाणे, दोंडाईचीचा, शिरपूर, नंदुरबार, तालुला, शहादा, तसेच या ठिकाणी शिरपूरच्या काही भागात आहे, बलवाडी आहे, चोपडा आहे, अंबळनेर आहे, पोरलाचा काही भाग या ठिकाणी आहे. धुळ्यामध्ये आपण बघू शकतो, नावरीमध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. धुळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर बाकी जळगावमध्ये जर बघितलं तर चोपडा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. परंतु हा पाऊस एवढाच नाही, अजून मोठा बदल होणार आहे. तोच पाऊस पुढे आपल्याला बघायला मिळत आहे. आपण संध्याकाळचं वातावरण या ठिकाणी बघत आहात, 23 तारखेचं वातावरण आहे. तर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर आपल्याला अहिल्यानगरमध्ये ढवळपुरी, अहिल्यानगर सिटी, तसेच तासगावमध्ये आपण बघितलं पाथर्डी आहे. त्याचप्रमाणे इकडे वारवंडीचा काही भाग आहे, आष्टी, लोणी, वारवंडी, मांडवे, खुर्द या ठिकाणी बघितलं तर पावसाची शक्यता आहे. मांडवे, बुद्रुकमध्ये आहे, आळेफाटा आहे, नारायणगाव आहे, इथे सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. तर हा जो पाऊस आहे मित्रांनो, हा पाऊस आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये आहे. तसंच इकडे श्रीगोंदा आणि दौंड, कर्जत, करमाळा या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. इंदापूर आहे, लासुऱ्याचा काही भाग या ठिकाणी आहे, अकलूज आहे, तसेच नाटे
या ठिकाणी नाटेपुतेचा काही भाग या ठिकाणी आहे, पंढरपूर आहे, मंगळवेढा, मोह आहे, सोलापूर, वैरागच्या काही भागात, तुळजापूरमध्ये बघितलं चंदनच्या इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. बाकी किनारपट्टीला तर पाऊस आपल्याला बघायला मिळणारच आहे. आणखी आता यामध्ये पुढला बदल जो आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपल्याला यवतमाळ तसेच या ठिकाणी अमरावती, हिंगणघाट, नागपूर हा जो भाग घेतला तर इथे आपल्याला हलका पाऊस आहे, परंतु इथे सर्वाधिक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे सगळीकडेच आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. परंतु आता आपण जी भाग बघणार आहोत, आता अतिवृष्टीचे भाग बघणार आहोत. अतिवृष्टी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे आपण ती भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता आपण संध्याकाळनंतर रात्रीचं वातावरण बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस वाढणार आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणत्या भागात या ठिकाणी पाऊस आहे. तर गंगापूरमध्ये बघितलं तर इथे पाऊस आहे, श्रीरामपूर, लोणी या ठिकाणी, आणि तोच पाऊस पुढे वैजापूर, खिरडीच्या काही भागात आहे, गंगापूरमध्ये बघू शकतो. तसेच राहुरी, गोडेगाव इथे पाऊस आहे. त्याचप्रमाणे आळेफाटा, ढवळपुरी या ठिकाणी, अहिल्यानगरचा भाग, पाथर्डी, अहमदपूर आणि पैठण धरण क्षेत्रामध्ये अगदी जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच पाऊस पुढे गेवराईमध्ये, इकडे अंबडमध्ये आहे, इकडे खाली बीडमध्ये आहे, वाडवाणी, मांजलगाव आहे या ठिकाणी. तसंच अंबडच्या भागात जालनामध्ये आपण बघू शकतो, अंबड, पाचोड, काचोड या ठिकाणी संपूर्ण भागात जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बोरगाव, मांजूचा काही भाग या ठिकाणी आहे, घोला, पांगरे आहे, इथे सुद्धा जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हिरावाडीमध्ये बघू शकतो. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा, देऊळगाव राजा इथे सुद्धा पाऊस आहे. त्याचप्रमाणे इकडे वरती सुद्धा आपल्याला इकडे पावसाची शक्यता आहे. तसेच भोकरनच्या काही भागात आहे, जाफराबादमध्ये आपण बघू शकतो हलका पाऊस या ठिकाणी आहे, परंतु इथे सुद्धा पाऊस वाढणार आहे. नांदेड आणि परभणीच्या भागात सुद्धा जोरदार पाऊस या ठिकाणी वाढणार आहे. किनारपट्टीला तर पाऊस आपल्याला जोरदार बघायला मिळत आहे. तर इकडे घोटीच्या काही भागात जर बघितलं, मुंबई, शहापूर या ठिकाणी, वाडा इथे आपल्याला अगदी जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. तर किनारपट्टीमध्ये नॉनस्टॉप पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आणखी मोठा बदल या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आता अतिवृष्टी अजून कोणकोणत्या भागात आपल्याला बघायला मिळत आहे. आता तोच पाऊस पुढे संध्याकाळी रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर नांदेड, परभणीमध्ये अति जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. गंगाखेडमध्ये बघितलं तर गंगाखेडमध्ये अति जोरदार पाऊस आहे. भळममध्ये, परभणीमध्ये, पूर्णा या ठिकाणी, बसमत आहे, अंध्रापूरचा काही भाग आहे, नांदेड आहे, भोकरन, पेठ, उमरीचा काही भाग आहे, धर्माबाद आहे, भायनेसचा काही भाग या ठिकाणी आहे. अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. तर चिखली, बुलढाणा या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. मेहकर आहे, लोणी, रिसोड आहे, देऊळगाव राजा, जालना, अंबड या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार पाऊस आपल्याला 23 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये आहे. आणि पुढे आणखी मोठा बदल या ठिकाणी होणार आहे. तर तो बदल म्हणजे या ठिकाणी नांदेड, परभणी, उमरखेड, हिंगोली, पुसद या ठिकाणी जोरदार पाऊस तर आहेतच. इकडे मेहकर आहे, जालना आहे या ठिकाणी आपण बघू शकतो, माठ आहे, पारतूर आहे, देऊळगाव राजा, जाफराबाद आहे, भोकरन, चिखली या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणखी पुढे जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तो म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की आतापर्यंत आपण हा जोरदार पाऊस बघितला, हा पाऊस आपल्याला रात्रीच्या वातावरणामध्ये आहे. आणि आणखी मोठा बदल या ठिकाणी आपण बघू शकतो की गिरडा, बुलढाणा, मोठाला या ठिकाणी बघू शकतो 5 वारापासून पाऊस सुरू होणार आहे. तसं बघितलं तर इकडे चाळीसगाव, संभाजीनगर, श्रीरामपूर, इकडे कोपरगाव पासून चाळीसगाव तसेच या ठिकाणी पाऊस आहे. आणि त्याचप्रमाणे तोच पाऊस इकडे चिखली, मेहकर, वाशिम हा जो पाऊस आहे मित्रांनो, हा डायरेक्टली अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. लोणार, रिसोड, मेहकर, मालेगावचा भाग या ठिकाणी आहे. मंगळूर पीर आहे, मंगळूर पीरची कमेंट आली होती, तर आपण आपल्या भागातही कमेंट करा. पुसद आहे, दिग्रस आहे, अरणी आहे, अंजन, ह्या पूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस आहे. दरवा, नेर, यवतमाळ, कळम आहे, घाटंजीचा काही भाग, पंढरकवाडा आहे या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. किनवट, अलिबाग आहे, हिमायतनगर आहे, तसेच इकडे बघू शकतो निर्मलचा काही भाग या ठिकाणी, पेठ, उमरे आहे, नांदेड, अंधारपूर. अजून जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर आणखी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मध्यरात्रीमध्ये अति जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आणखी पाऊस वाढलेला बघायला मिळत आहे. तर मेन आपण या ठिकाणी वाशिममध्ये, मेहकरमध्ये आपण बघू शकतो, मालेगाव, मेहकर, मंगळूर पीर, करंजा, लाड मध्यरात्रीचा पाऊस आहे मित्रांनो. पुसद, दिग्रस, अरणी, उमरखेड आहे, तसेच किनवट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. पंढरकवाडा आहे, घाटंजी, यवतमाळ, पुन्हा एकदा जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. वारोळामध्ये, हिंगणघाट, वर्धा इथपर्यंत पाऊस आहे. आता या ठिकाणी चंद्रपूरमध्ये पाऊस दिसत नाही, परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला जोरदार पाऊस, तोच पाऊस पुढे जाणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. यवतमाळ, पंढरपूर आणखी पाऊस तो पुढे गेलेला आहे. त्यामध्ये उमरखेड आहे, नागपूर आहे, काटोल आहे, वर्धा या संपूर्ण भागात अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अति जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला 23 तारखेला मध्यरात्रीचा हा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. थोडासा पाऊस पुढे मागे होऊ शकतो. तर आपल्याला हा जो मध्यरात्री किंवा 24 तारखेची पहाट असणार आहे, तर हा पाऊस आहे. हिंगणघाट, वर्धा पुढे आणखी गेला आहे. भंडारा आहे, चंद्रपूर आहे,
चिमूर आहे, गडचिरोली आहे, चामोर्शी आहे, जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. देवरी, साकोली, भंडारा इथे जोरदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी 23 तारखेची मध्यरात्र बघितली आणि त्यानंतर 24 तारखेची जी पहाट असणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला असा पाऊस बघायला मिळत आहे. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली या सगळ्या भागात आपल्याला हा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपण किनारपट्टीला जर बघितलं तर मुंबईपर्यंत हा पाऊस पोहोचलेला बघायला मिळत आहे आणि तोही जोरदार पाऊस आहे. खास करून जोरदार पाऊस कुठे पडणार आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो. मध्यरात्री चिपळूण, तसेच या ठिकाणी दापोली आहे, खेड आहे, हरिहरेश्वर आहे, तसेच मुरुड चिंचवडचा काही भाग या ठिकाणी आहे, पेन आहे, अलिबाग आहे, नवी मुंबई या ठिकाणी अति जोरदार पाऊस आपल्याला मध्यरात्री बघायला मिळत आहे. या ठिकाणी आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. जर मित्रांनो आणखी दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही बघून घ्या. नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्कीच शेअर करा आणि आपल्या गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका.